नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 8 मे 2025 वार गुरुवार गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज मार्केटमध्ये थोडंसं वातावरण जे आहे ते ढगाळ झाल्यामुळे दरावरती काय परिणाम झालेले पाहायला मिळतात का हे आपण पाहणार आहोत। तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून गुंटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील शेतमालाचे दर आपल्याला रोज पाहायला मिळतील। तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा, जेणेकरून शेतकरी बांधवांना रोजच्या रोज शेतमालात होणारे बदल पाहायला मिळतील। तर चला तर पाहू की आज कोणत्या शेतमालाच्या दरामध्ये बदल झालेले पाहायला मिळतात। पिवळ्या झेंडूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये। पिवळ्या झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे 35 ते 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 20 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात। तर त्याचबरोबर लाल कलरमध्ये आपल्याला झेंडूचे दर जे आहे ते साधारणतः 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लाल झेंडूसाठी साधारणतः दर जे आहे ते तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। तर 45 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात। हलक्या क्वालिटीमध्ये 25 रुपयापासून देखील आपल्याला लाल झेंडूचे दर पाहायला मिळतात। तुकडा गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये तुकडा गुलाबसाठी साधारणतः 150 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 80 ते 100 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। आस्टरची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आस्टरसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आस्टरचे दर पाहायला मिळतात। गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 80 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। शेवंतीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीचे दर जे आहेत साधारणतः 110 ते 120 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात। तर हलके माल जे साधारणतः 80 रुपयापासून देखील दर पाहायला मिळते। आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये स्थिरता आपल्याला बरेच दिवसापासून शेवंतीसाठी पाहायला मिळते। डबल स्टिक गुलछडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डबल स्टिक गुलछडीचे दर जे आहेत ते साधारणतः 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला गुलछडीचे दर पाहायला मिळतात। लाल डच गुलाबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये डच गुलाबसाठी साधारणतः 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 70 रुपयापासून देखील आपल्याला डच गुलाबचे दर पाहायला मिळतात। कलर गुलाबची क्वालिटीनुसार चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 60 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतो। जिप्सफुलाची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये जिप्सफुलासाठी साधारणतः दर जे आहे 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला जिप्सफुलाचे दर पाहायला मिळतात। जरबेराची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणाची जरबेराची आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर जरबेरासाठी पाहायला मिळते। हलके माल जे ते साधारणतः 10 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात। पिंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पिंडीसाठी साधारणतः 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 10 रुपयापासून देखील पिंडीचे दर पाहायला मिळतात। आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठे घसरण पिंडीसाठी आज पाहायला मिळते। सनफ्लावरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सनफ्लावरसाठी साधारणतः दर जे आहे 120 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 80 रुपयापासून देखील आपल्याला सनफ्लावरचे दर पाहायला मिळतात। टेटसची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टेटससाठी साधारणतः 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते। हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला टेटसचे दर पाहायला मिळतात। टोमॅटोची आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणामध्ये टोमॅटोची आवक झालेली पाहायला मिळते। त्याचबरोबर दरावरती देखील आज टोमॅटोच्या दरावरती परिणाम झालेला पाहायला मिळते। चांगल्या 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात। तर आवक पाहू शकता तर आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। तर ढगाळ वातावरणाचा परिणाम देखील आपल्याला या टोमॅटोच्या दरावरती पाहायला मिळते। तर आवक देखील भरपूर पाहायला मिळते। कारल्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला मिळतात। बीन्सची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः दर जे आहे ते 80 ते 85 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो। हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला बीन्सचे दर पाहायला मिळतात।
शेवग्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. शेवग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवत आहे. हलके माल जे आहे ते साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील दर पाळवतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्याचे दर जे आहे ते स्थिर असलेले पाळवतात. काकडीची आवक पाहू शकता. हिरव्या चायना काकडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 22 ते 23 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवत आहे. तर हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून दर पाळवतात. तर पांढऱ्या चायना काकडीसाठी देखील आपल्याला दर जे आहे ते 20 ते 22 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाळवतात. तर पांढरी काकडीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये. सर्व काकड्यांचे दर जे आहेत ते 20 ते 22 रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात. तर हलके माल जे आहे ते साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला काकडीचे दर पाहायला मिळतात. वडाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे ते 65 ते 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापासून देखील आपल्याला वडाण्याचे दर पाहायला मिळतात. भेंडीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. भेंडीसाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होतं. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. भेंडीच्या दरामध्ये आज घसरण झालेली पाहायला होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 15 ते 20 रुपयापासून देखील आपल्याला भेंडीचे दर पाहायला होतात. पुणेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 60 रुपयापर्यंत उच्चांकी दर पुणेरगावरसाठी पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 25 ते 30 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. बिटांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये बिटासाठी साधारणतः 10 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून देखील बिटाचे दर पाहायला मिळतात. वांग्यांची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. वांग्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतो. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला वांग्यांचे दर पाहायला मिळतात. दोडक्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 50 ते 55 रुपयापर्यंत दोडक्याचे दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 30 रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात. शिमला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 20 रुपयापासून देखील आपल्याला शिमला मिरचीचे दर पाहायला मिळतात. डांगरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डांगरसाठी साधारणतः 7 ते 8 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 5 रुपयापासून डांगरचे दर पाहायला मिळतात. चवळीची आवक पाहू शकता. चवळीची शेंगासाठी साधारणतः 30 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळतात. हलक्या क्वालिटीमध्ये 15 रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात. कोबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कोबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 6 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 3 रुपयापासून देखील आपल्याला कोबीचे दर पाहायला मिळतात. मागच्या काही 2-4 दिवसापूर्वी कोबीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली होती, परंतु पुन्हा एकदा कोबीचे दर जे ते घसरलेले पाहायला मिळतात. तर आवक थोडीफार वाढलेली देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर दरावरती याचा परिणाम पाहायला मिळतो. फ्लावरसाठी चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. सातारा आल्याची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे आहे ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे ते साधारणतः 15 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता. आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर हलक्या मालाची क्वालिटी यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर कीड लागलेली आल्याची आवक पाहायला मिळते. तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर साधारणतः 18 ते 20 रुपयापर्यंत दर या क्वालिटीमध्ये आल्यासाठी पाहायला मिळते. मेथीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मेथीसाठी साधारणतः 12 ते 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते साधारणतः 7 ते 8 रुपयापासून देखील दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये मेथीचे दर जे आहे ते थोडेफार स्थिर असलेले पाहायला मिळतात. शापूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके क्वालिटीमध्ये 6 रुपयापासून देखील आपल्याला शापूचे दर पाहायला मिळतात.
कोथिंबीरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये 7 ते 8 रुपयापासून कोथिंबीरचे दर पाहायला मिळतात. हिरवी मिरचीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. हिरवी मिरचीसाठी साधारणतः दर जे आहे 36 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये हिरवी मिरचीची आवक झालेली पाहायला मिळते. त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः बरेच दिवसापासून 30 ते 35 रुपयाच्या दरम्यान हिरवी मिरचीचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर गाड्यांची आवक पाहू शकता तर बटाट्यांसाठी साधारणतः 35 गाड्यांची आवक आग्रा या ठिकाणची झालेली पाहायला मिळते. तर आवक पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक देखील पाहायला मिळते. त्याचबरोबर दारावरती देखील मोठ्या प्रमाणावरती घसरण या ठिकाणी आपल्याला बटाट्यासाठी पाहायला मिळते. तर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये आग्रा बटाट्यासाठी साधारणतः 70 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 13 रुपयापासून देखील विक्री होताना पाहायला मिळतात. आवक जास्त झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण पाहायला मिळते. त्याचबरोबर ग्राहकांची देखील वर्दळ आज मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते. त्याचा देखील आपल्याला परिणाम बटाट्यांच्या दरावरती पाहायला मिळते. कांद्याची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे 13 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता तर या ठिकाणी आपण पाहू शकता तर लहान तसेच मोठ्या साईजमध्ये देखील मिक्स कांद्याची आवक पाहायला मिळते. तर साधारणतः दर जे आहे चांगल्या क्वालिटीमध्ये 13 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः दर जे आहे 8 ते 9 रुपयापासून देखील आपल्याला कांद्यांचे दर पाहायला मिळतात. तर लहान चिंगडी कांद्यासाठी साधारणतः दर जे आहे 5 ते 6 रुपयापासून देखील कांद्यांचे दर पाहायला मिळतात. स्वीटकॉर्नची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. स्वीटकॉर्नसाठी साधारणतः दर जे आहे 16 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे येते साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. तर आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत दर पाहायला होतात. पपईची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. पपईसाठी साधारणतः दर जे आहे 20 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे साधारणतः 8 ते 10 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते. अंजीरची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. अंजीरसाठी साधारणतः दर जे आहे 80 ते 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. हलके माल जे आहे ते साधारणतः 30 ते 40 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी 100 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. टरबूजची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. टरबूजसाठी साधारणतः दर जे आहे ते 15 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला टरबूजचे दर पाहायला होतात. आवक पाहू शकता. पिंक तायवान पेरूची क्वालिटी पाहू शकता तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साधारणतः 40 रुपयापर्यंत उच्चांकी दर पेरूसाठी दर पाहायला होते. हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 12 ते 15 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. कलिंगडची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. कलिंगडसाठी साधारणतः दर जे आहे 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर हलक्या क्वालिटीमध्ये 5 ते 6 रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होतात. तर बरेच दिवसापासून कलिंगडचे दर जे आहेत ते स्थिर असलेले पाहायला मिळतात. आवक ही आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये 12 रुपयापर्यंत उच्चांकी दर कलिंगडसाठी पाहायला मिळतात. मोसंबीची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. मोसंबीसाठी साधारणतः दर जे आहे ते 24 ते 25 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते. तर लहान साईजमध्ये हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 10 ते 12 रुपयापासून देखील आपल्याला मोसंबीचे दर पाहायला मिळतात. चिक्कूची आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. चिक्कूसाठी साधारणतः दर जे आहे ते 50 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलके माल जे ते साधारणतः 25 ते 30 रुपयापासून आपल्याला दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत चिक्कूचे दर पाहायला मिळतात. डाळिंबची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये. डाळिंबसाठी साधारणतः दर जे आहे ते 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते. हलक्या क्वालिटीमध्ये 70 ते 80 रुपयापासून देखील आपल्याला डाळिंबचे दर पाहायला मिळतात. आवक पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये 200 रुपयापर्यंत उच्चांकी दर डाळिंबसाठी पाहायला मिळतात.
लिंबांची आवक पाहू शकता चांगल्या पद्धतीमध्ये लिंबांच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाहायला मिळते. तर आवक पाहू शकता तर लहान साईजमध्ये कच्च्या लिंबांची आवक देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर ही आपल्याला साधारणतः चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 50 रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळतात. तर आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. त्याचबरोबर खरेदीसाठी ग्राहकांची वर्दळ देखील आपल्याला कमी झाल्यामुळे दरामध्ये मोठी घसरण आपल्याला लिंबांसाठी पाहायला मिळते.